आरोग्यदीप फाउंडेशन व सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक आयोजित आरोग्यदीप फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर महादेव सुरासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज सातपूर शहरातील अशोकनगर येथे भव्य महारक्तदान शिबिर राबवण्यात आले। दरम्यान यावेळी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम पुरी यांच्या शुभ हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांचा या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। ओके सर। सेरेनिटी हॉस्पिटलच्या वतीनं आज जो काही ब्लड डोनेशन कॅम्प याचं आयोजन केले त्याबद्दल मी सर्वप्रथम या हॉस्पिटलचं डॉक्टर येवले आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने एक चांगला सामाजिक उपक्रम त्यांनी इथं राबवलेला आहे आणि आज आपण बघतो की डेंग्यूसारखा आजार असेल किंवा इतर कुठले आजार असतील, या प्रत्येक आजारामध्ये बऱ्याच वेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते आणि रक्ताची अतिशय शॉर्टकमिंग आहे, त्याच्यामध्ये रक्ताच्या पिशव्यांची अतिशय गरज आहे नाशिक परिसरामध्ये। त्यामुळं या माध्यमातून मला वाटतं चांगल्या पद्धतीने रक्त संकलन होईल आणि याचा उपयोग हा गरजू रुग्णांना नक्की होईल। मी या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या हॉस्पिटलच्या सुद्धा वाटचालीस या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। आज आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। नुकतेच नितीन ठाकरे सरांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे। डॉक्टर पुरुषोत्तम पुरी सरांनी सुद्धा असंख्य लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनातूनच हा कार्यक्रम राबवला जातो नाशिक शहरामध्ये। आता भरपूर लोकांनी रक्तदानसुद्धा केलेले आहे, तरी मी सगळ्यांना विनंती करतो की अजून भरपूर लोकांनी रक्तदान करून लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। ओके सर। आज आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे परममित्र डॉक्टर महादेव सुरासे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। हे शिबिर या शिबिरातून जे लोकांना रक्तदान मिळणार आहे त्याने प्रत्येकाचा जे गरजू व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती आहे, ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते। तरी संपूर्ण नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे व आपल्या रक्तदानाने कोणाचा जीव वाचू शकतो त्यासाठी मदत करावी। धन्यवाद। हा रक्तदान शिबिराचा जो प्रोग्राम सुरू केला आहे, आरोग्यदीप फाउंडेशनचे आधीही बऱ्याच शिबिर महाशिबिर झालेले आहेत आणि त्यांचं काम खूपच वाखाणण्याजोगं आहे। आज या रक्तदान शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि जे रक्तसंकलन होईल त्याचा गरजू लोकांना फारच उपयोग होणार आहे, तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आरोग्यदीप फाउंडेशन राहुल येवले सरांना माझ्यातर्फे भरपूर शुभेच्छा। आज या ठिकाणी सेरेनिटी हेल्थकेअर आणि आरोग्यदीप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक यांना पाचारण येऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे। अत्यवस्थ रुग्ण असतील, अपघाताचे रुग्ण असतील, शस्त्रक्रिया असतील, बाळंतपण असतील, अशा अनेक प्रसंगी रक्ताची गरज पडत असते आणि ह्या रक्ताची पुरवठा जो आहे रक्ताचा तो सर्वसामान्य रक्तदात्यांकडून केला जातो। ऐच्छिक रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेरेनिटी हेल्थकेअरचे डॉक्टर येवले यांची टीम नेहमीच प्रयत्नशील असते। मागच्याही वर्षी डॉक्टर येवले, डॉक्टर महादेव सुरासे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं आणि याही वर्षी हे दुसरं वर्ष आहे। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी आवाहन करेल की त्यांनी या ठिकाणी ऐच्छिक रक्तदान करावं। कोणीही व्यक्ती ज्याचं वय 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंत आहे, जी व्यक्ती वजन 45 किलोपेक्षा जास्त आहे आणि निरोगी आहे अशी रक्तदान करण्यासाठी पात्र असते। जो असतो सशक्त तोच फक्त देऊ शकतो रक्त, सशक्त केवळ शरीराने नाही तर मनाला देखील। त्यामुळे यासाठी कुठली शैक्षणिक पात्रता लागत नाही, कुठली आर्थिक पात्रता लागत नाही, परंतु रक्तदान करण्याची तळमळ इच्छा असली पाहिजे आणि आपली तळमळ असल्यानंतर ही शासकीय रक्तपेढी आपल्यासोबत
आहेच, संपूर्ण निशुल्कपणे रक्त वितरित करणारी ही रक्तपेढी समाजाच्या सर्व स्तरामध्ये लोकप्रिय होत आहे आणि आपण देखील या ठिकाणी आमच्या टीमला पाचारण केलं, त्याबद्दल मी शासनातर्फे आपला मनपूर्वक आभारी आहे. आपल्या सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि या रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा. धन्यवाद. याप्रसंगी सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिकचे संचालक डॉक्टर राहुल येवले, डॉक्टर धर्मराज जांभळे, डॉक्टर संजय बेंडळे, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर सत्यजित सोनजे, डॉक्टर गिरीश पाटील, डॉक्टर यतीन पाटील तसेच आरोग्यदीप फाउंडेशनचे संयोजक राहुल गायकवाड आणि संपूर्ण टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.